एखादी मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ नये म्हणून आपण ती कुलूपबंद ठेवतो। मात्र अकोला जिल्ह्यातील एका गावात चक्क पाण्याला कुलूपबंद ठेवण्याची वेळ आली, कारण इथल्या लोकांना भीती आहे ती पाणी चोरी होण्याची। पाहुयात याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट। पाणी कुलप लावून जपण्याची वेळ। 5 दिवसांनी नळांना पाणी। अकोल्यात पाणी टंचाईच्या भीषण झळा। या ड्रम मधलं पाणी कुणी चोरून नेऊ नये म्हणून लोकांनी आता ते कुलूप बंद केलंय। ही दृश्य आहेत अकोल्यातली। विदर्भातलं सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोल्यातल्या पाणी टंचाईचं हे भीषण वास्तव आता समोर आलेलं आहे। अकोल्यात तब्बल 5 दिवसांनंतर पिण्याचं पाणी सोडलं जातंय। त्यातच अनेक भागांमध्ये पिवळसर रंगाचा पाणी पुरवठा होतोय। मात्र प्रशासन यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करत नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करतायत। 5 ते 6 दिवसापासून पाणी अजिबात येत नाही नळाला, आणि पाणी तर नळाला येत नाही, परंतु त्याच्यामध्ये गढूळ पाणी येते, पिवळं पाणी येते। त्याच्यापासून जनतेच्या आरोग्याला धोकादायक आहे पाणी। 5-5 दिवस नळ येईना झाले तर पाणी याले तर पिवळं पाणी याले, त्याच्याने मुलं बिमार पडायला लागले तर आरोग्यापासून धोका आहे। तर आम्ही बार सांगायला लागलो की पाणी पिवळं याले, खराब आहे पाणी, मात्र कोणी ऐकायला तयार नाही। खारपाण पट्ट्यातील उगवा हे जवळपास 15,000 लोकसंख्येचं गाव। या गावांना एक दीड महिना पाणीच मिळत नाही। गावातला प्रमुख व्यवसाय शेती असल्यानं गावकरी दिवसभर शेतात असतात। त्यामुळे मिळालेलं पाणी चोरीला जाऊ नये म्हणून लोकांनी पाण्याच्या टाकीला चक्क कुलूप लावलंय। आम्हाला हे पाणी साठवून ठेवावं लागते, 2 महिने हे पाणी आम्हाला जपून वापरावं लागते। आमच्या गावातला भाग हा शेतकरी लोक आहेत, सर्व शेतकरी वर्ग आहे। हे शेतकरी जेव्हा शेतात काम करायला जातात तर आपल्या पाण्याची चोरी नाही झाली पाहिजे, यासाठी याला आपल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीला कुलूप लावल्या गेलं आहे। आमच्या गावात एक महिन्यातून दीड महिन्यातून नळ येतात। आलंय तर गढूळ पाणी येते आणि आम्ही शेतात जातो तर मग शेतात कधी दुपारी नळ येतात, आम्हाला पाणी भेटत नाही। आमच्या कपाटाला कुलप नाही पण पाण्याला कुलप आहे, आणि पाणी असं घाण येते की असं प्याही नाही वाटत ते। राज्यामध्ये वाढत्या उन्हानं कहर केलाय, तर दुसरीकडे पाणी टंचाईचं भीषण वास्तवही समोर आलेलं आहे। आता तर भरलेल्या पाण्याच्या पिंपालाच कुलूप लावण्याची वेळ आलेली आहे। मात्र सरकार आणि प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यातच दंग आहे। त्यामुळे या पाणी टंचाईवर तातडीनं ठोस उपाययोजना करण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।